हरियाणाच्या नुहमध्ये पाकिस्तानी गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश। तारीफ नावाच्या आरोपीला अटक। पाकिस्तानी उच्चायोगातील 2 कर्मचाऱ्यांसह 3 जणांविरोधात तौर सदर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। हरियाणाच्या नुहमधून हेरगिरी प्रकरणी पकडल्या गेलेल्या मोहम्मद तारीफचा कबूलनामा। व्हिसा म्हणजेच पाहिजे असल्यास 2 सिम घेण्यास तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं आसिफच्या कबूलनाम्यात नमूद। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असणारे 11 जण ताब्यात। यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी हाय कमिशन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑफिसरच्या संपर्कात राहून भारतातील महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपाखाली देवेंद्र सिंहला अटक। देवेंद्र सिंह करतापूर कॉरिडॉरमधून गेल्या वर्षी पाकिस्तानला गेला होता। आयएसआय हँडलर इक्बाल कानच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली नोमान इलाहीला अटक। महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याचा आरोप। यूपी एटीएस कडून शहजादला अटक। पाकिस्तानला महत्त्वपूर्ण माहिती दिल्याचा आरोप। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या अटकेचा पाकिस्तानकडून निषेध। पाकिस्तानी पत्रकार हिरा बतूलने सोशल मीडिया पोस्ट करत विरोध केला। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी राजस्थानच्या लौंगेवाला सेक्टरला भेट। ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैनिकांच्या कामगिरीचं कौतुक केलं। अमृतसर साहिबमधील अटारी, फिरोजपूरमधील हुसैनवाला आणि फाजिल्कामधील सदकी बॉर्डर आजपासून रिट्रीट समारंभ सुरू होणार। यावेळी कुठलंही हस्तांदोलन करणार नाही। भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे रिट्रीट समारंभ थांबवण्यात आला होता। ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र। भारतीय चित्रपट उद्योगात तुर्की आणि अझरबैजानवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली। युद्ध अजून संपलेलं नाही, त्यामुळे जल्लोष टाळावा। अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र। देशासाठी शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून संयम बाळगावा। अमित ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे पत्राद्वारे मागणी। प्रसिद्धीसाठी काही लोक पत्र लिहितात। मनसेच्या अमित ठाकरेंनी मोदींना लिहिलेल्या पत्रावरून गिरीश महाजनांचा टोला। राहुल गांधींच्या आरोपांचं परराष्ट्र मंत्रालयाकडून खंडन। एस जयशंकर यांचं विधान जाणून बुजून चुकीचं सादर केलं जात असल्याचा परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप। पाकिस्तानी हवाई दलाचा पाकिस्तानच्या कोणत्याही अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ला नाही। संसदीय समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रींची माहिती। काही सदस्यांकडून भारताचं लढाऊ विमान पडलं का अशी विचारणा, मात्र ऑपरेशनची माहिती गुप्त असल्याचं सांगत उत्तर देणं टाळलंय। भारतीय हवाई दलाकडून रावळपिंडीसह पाकिस्तानच्या 12 लष्करी तळांवर हल्ला। पाक लष्कर मुख्यालय हलवण्याच्या चर्चा। भारतीय लष्कराचा इशारा। हिमाचल प्रदेशच्या पांगीमध्ये बर्फवृष्टी दरम्यान भाजपची तिरंगा यात्रा। बर्फवृष्टीमध्येही लोकांचा उत्साह शिगेला। यावेळी संपूर्ण हिमालयही भारत माता की जयने दुमदुमला। भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ आज मुंबईत महिलांची सिंदूर यात्रा। मणिभवन ते गिरगाव चौपाटीपर्यंत सिंदूर यात्रेचं आयोजन। शहीदांच्या पत्नी आणि मातांसह होमगार्ड, अभिनेत्री मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी होणार। शिर्डीत सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रा। जलसंपदा मंत्री विखेंसह तालुक्यातील नागरिक सहभागी। यावेळी साईंच्या भूमीत दुमदुमला भारत माता की जयचा जयघोष। भारतीय सेनेनं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ गोंदियात तिरंगा बाईक रॅली। आमदार विनोद अग्रवाल बाईक चालवत रॅलीत सहभागी। ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली। परभणीच्या पोखर्णी फाटा ते नृसिंह मंदिर इथे काढण्यात आली रॅली। पालकमंत्री मेघना बोर्डीकरांसह अनेक भाजपचे कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले। बीसीसीआय आशिया कप स्पर्धेतून माघार घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या खोट्या। अजून यावर चर्चा बाकी। बीसीसीआय सचिव सैकिया यांची माहिती। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.